तर भाजपा शिवसेनेची युती कुठे कुठे तुटलेली आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। राज्यातील 16 महापालिकांमध्ये शिवसेना भाजपची युती तुटली। पुणे, संभाजीनगर, नांदेड, अमरावतीत शिवसेना भाजपची युती तुटली। महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये राजकीय घडामोडींना वेग। पुण्यात भाजप आणि शिवसेनेची युती तुटली, आता माघार नाही। शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष नाना भानगिरे यांची आक्रमक प्रतिक्रिया। तर पुण्यामध्ये शिवसेना 165 जागांसाठी अर्ज दाखल करणार, धनगेकरांची माहिती। पिंपरी चिंचवडमध्येही भाजपा शिंदेंच्या शिवसेनेची युती अखेर तुटली। शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणेंचा सोबळाचा नारा। सतत बैठकांनंतरही काही जागांवर एकमत नाही, बारणेंची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरमध्ये युती फिसकटली। शिवसेना भाजपा स्वतंत्र लढणार, अंतर्गत नाराजी आणि जागा वाटपावरून दोन्ही पक्षामध्ये वाद। ताकद वाढली, या अहंकारातून युती तुटली, झालं ते चुकीचं, भाजपच्या हट्टापायी युती तुटली। संभाजीनगरमधील युती तुटल्यानंतर संजय शिरसाटांचा स्थानिक भाजपा नेत्यांवर थेट निशाणा। स्थानिक नेत्यांनी अंधारात ठेवून हेतू साधला, असाही हल्लाबोल। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे अंतर्गत वाद, त्यांचे वैयक्तिक उमेदवार ऍडजस्ट केल्यामुळे जे आहे ते शिवसेनेचे युती तुटलेली आहे। मंत्री अतुल सावेंचा आरोप, तर आम्हाला कोणताही अहंकार नाही, शिवसेनेमुळे भाजपची युती तुटली। संजय शिरसाटांच्या वक्तव्याला अतुल सावेंचं प्रत्युत्तर। राज्यात कुठेही महायुती तुटलेली नाही, पक्षानं काही ठिकाणी एबी फॉर्म दिले, मात्र अर्ज मागे घेण्यास अजून वेळ। पुण्यातील बैठकीनंतर उदय सामंतांची प्रतिक्रिया। परभणीत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती अवघ्या 12 तासात तुटली। रात्री उशिरा भाजप आणि शिवसेनेची युती जाहीर झाली होती, मात्र सकाळी दोन्ही पक्षांकडून सर्व ठिकाणी वेगवेगळे उमेदवारी अर्ज दाखल। परभणीत भाजपा शिवसेना युती तुटल्यानंतर एकामेकांवर आरोप प्रत्यारोप। जालन्यात शिवसेना भाजपची युती तुटली, विश्वसनीय सूत्रांची माहिती। युतीचा फॉर्म्युला दोन्ही पक्षांना अमान्य, नेत्यांनी घेतलेल्या 8ही बैठका निष्फळ। तर अकोल्यातही महायुती फिसकटली, भाजप राष्ट्रवादी एकत्र लढणार।